तर क्लासमध्ये मस्त फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केला मुलांनी आणि त्यानंतर मी घरी आले. आल्यानंतर पाहते तर माझा राजा इतर मस्त ना स्वतःसाठी नाश्ता बनवत होता. तर त्याने सोयाबीन्स आणलेले होते आणि ते छान उकळून पण घेतलेले आणि बघा म्हणजे उकळून म्हणजे शिजवून घेतलेले आणि आता मस्तच तो बनवत होता फोडणी आणि त्यामध्ये ना त्याने हे कामकरांचे जे मसाले आलेले आहेत ते घातले. त्याच्यामध्ये जिरा पावडर, धणे पावडर घातला, त्यात दही घातली आणि ही रेसिपी ना त्याने पाहिलेली आहे ऑनलाईन आणि त्याला ती आवडलेली तर त्याने ट्राय करायला घेतली आणि खरंच मस्त एकदम छान स्वतःहून बनवत होता आणि मी आपलं फक्त बघत होती. म्हटलं काय टाकतो याला, काय काय आवडते का टाकू दे. आणि त्याच्यामध्ये त्याने ना थोडंसं आपलं शेजवान चटणी पण घातलेली. सो इथे बघा आता तुम्हाला तर दाखवलं आणि त्यानंतर मला भरवताना दर्शनचा हात कसा पुढे मागे होतोय. सगळं झाल्यानंतर मी फटाफट चपात्या बनवून घेतल्या कारण आता नाश्ता झाला आहे पण माझं जेवण बाकी होतं. सगळं झाल्यानंतर ना म्हटलं संध्याकाळसाठी टमाटरची चटणी बनवायची आहे. तर ती आता मी गरम तवा होता त्याच्यावरच लगेच भाजायला घेतलं कारण संध्याकाळी ना सगळंच मॅनेज करायला खूप उशीर होतो कारण क्लासहून घरी येईपर्यंत 7:30 वाजतात. मग आता ना फटाफट इथे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, थोडं लसूण, त्यानंतर जिरे आणि मुगाची डाळ तर असं सगळं टाकून मस्त एकदम फ्राय करून घेतलेलं आहे. ते ठेवलं तसंच आणि मी आणि दर्शन आता जेवायला बसतो. आता थोड्याफार वस्तू मी आणल्यात आणि बाकीचं दर्शन आणत होता. तर नम्रता दुपारी नसते, तिचा टिफिन सकाळीच ती घेऊन जाते. त्यामुळे आता सध्या तरी आम्हीच असतो. कधी कधी तर मी एकटीच असते. आणि इथे ना रात्री बनवलेलं जे पिठलं होतं ते तसंच राहिलेलं. म्हटलं चला ते पण गरम करून फटाफट ते पण जेवून घेऊया. तर मी तर शिळं अन्न खातेच पण दर्शन आणि नम्रता पण खातात. तर तुमची मुलं शिळं अन्न खातात का मला कमेंट करून सांगा.